बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, धक्कादायक बातमी समोर येत आहे। शताब्दी रुग्णालयात सफाई कामगार रुग्णांचे ईसीजी काढतोय, धक्कादायक अशी माहिती समोर येते। मुंबईच्या गोवंडीतील शताब्दी रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तपाच्या माजी नगरसेविका रक्साना सिद्दीकी यांनी हा संपूर्ण गैरप्रकार उघडकीस आणलाय। रुग्णालयातील स्टिंग ऑपरेशनद्वारे ही धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। त्यामुळे धक्कादायक अशी माहिती आणि बेजबाबदारपणा या ठिकाणी रुग्णालयात पाहायला मिळाला आहे। शताब्दी रुग्णालयात सफाई कामगार रुग्णांचे ईसीजी काढण्याचा प्रकार आता उघडकीस आला है। इंसानी जिंदगी के साथ ये खेला जा रहा है। 3 साल से नगर पालिका के इलेक्शन नहीं हुए, जिसके वजह से ये सब ज्यादा धांधली देखी जा रही है। क्योंकि हम लोग पद और पोस्ट पे रहते हैं, तब ये लोग हमारे से ज्यादा डरते हैं। मतलब ये लोग कुछ भी करने से नहीं डर रहे। मतलब इंसानी जिंदगी के साथ इस कदर खेलना, मैं समझती हूँ कहीं ना कहीं ये बहुत ही गलत है। और अभी हम लोग कोशिश कर रहे हैं, कल 4 बजे का हमारा टाइम है डीसीपी के पास। हम लोग जा रहे हैं एफआईआर लॉन्च करने के लिए कि भाई आप इनके ऊपर एफआईआर लो, और एफआईआर लेके इस डीन को यहाँ से सस्पेंड करो, उस कर्मचारी को सस्पेंड करो, ताकि जो दूसरे हॉस्पिटल में ये गलत काम हो रहे होंगे, गोरख धंधे हो रहे होंगे, वो सारे बंद हो सके। या संदर्भात आपण माहिती पाहतो, रुग्णालयामध्ये स्टिंग ऑपरेशन करत असताना ही धक्कादायक अशी घटना उघडकीस आली। त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार हा समोर आला। शताब्दी रुग्णालयात सफाई कामगार ईसीजी काढत असल्याचा प्रकार समोर आला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत बोलत। शिल्पा, रुग्णालयामध्ये स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। शताब्दी रुग्णालयातील हा संपूर्ण खळबळजनक प्रकार समोर आला आहे। या संदर्भात काय सविस्तर माहिती, नेमका हा प्रकार उघडकीस कसा आला? नक्कीच करण, ही जी घटना आहे ती गोवंडी परिसरातील शताब्दी रुग्णालयातील आहे। पालिकेचे हे हॉस्पिटल आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये ईसीजी करण्यासाठी कोणताही कर्मचारी नसून तर सफाई कर्मचारी हा ईसीजी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। ईसीजी करताना जेव्हा महिला जातात त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला। विशेष म्हणजे महिलांनी तिथल्या ज्या माजी नगरसेविका आहेत रुस्काना सिद्दीकी यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या। मात्र रुस्काना सिद्दीकी असतील किंवा इतर जे समाजसेवक असतील त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांशी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, मात्र यावर कोणताही तोडगा निघाला नाही। आणि यावेळी महिलांनी ज्या तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने माजी नगरसेविका रुस्काना सिद्दीकी ज्या आहेत त्या हॉस्पिटलमध्ये बुरखा घालून गेल्या आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला आहे। त्यांनी स्ट्रिंग ऑपरेशन केलं आणि त्या स्ट्रिंग ऑपरेशनच्या माध्यमातून हा प्रकार समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जो हा व्हिडिओ पाहतोय त्यामध्ये सफाई कर्मचारी हा महिलांची ईसीजी करताना असा व्हिडिओ पाहायला मिळतोय आणि तिथे कोणतेही डॉक्टर किंवा इतर जे नर्स असतात त्या देखील उपलब्ध नाहीयेत। कारण सफाई कर्मचारी ईसीजी कसा करू शकतो असा सवाल देखील अनेक महिलांनी केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने ज्या माजी नगरसेविका आहेत त्यांनी हा प्रकार उघडकीस आणलेला आहे। यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी जे हॉस्पिटलमध्ये आलेले रुग्ण आहेत किंवा इतर गोवंडी परिसरातील जे नागरिक आहेत त्यांनी केलेली आहे। माजी नगरसेविका यांनी देखील केलेली आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेचा हा भोंगळ कारभार आपल्याला पाहायला मिळतोय। आरोग्य विभाग कसा असावा हे देखील यातून समोर आलेलं आहे। कारण मुंबई महापालिकेचे मोठे मोठे हॉस्पिटल आहे। मुंबई महापालिका देशात नावाजलेली महापालिका आहे आणि गोवंडी विभागात याच पालिकेच्या हॉस्पिटलमधील ईसीजी कोण करतोय तर सफाई कर्मचारी। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं किती लक्ष असावं हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। करण, नक्कीच